नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि मालिकेमध्ये आता एक मोठं आणि जबरदस्त असं वळण येणार आहे। ते म्हणजे असं की मधुभाऊ आणि सायलीने मिळून प्रियाच्या खोलीची तपासणी केली आणि त्यात मधुभाऊंना प्रियाचं ते लाल गाठोडं सापडलंय आणि त्यात तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो त्यांना दिसलाय। त्यामुळे मधुभाऊंना आलंय टेन्शन की प्रिया सायलीच्या बाबतीत काही वेडवाकडं तर करत नाहीये ना। पण हे वळण का आणि कशासाठी आलंय, जे आपल्याला हवं होतंय, जे आपल्याला ऐकायचं होतंय ते सगळं आपल्याला आता मालिकेत बघायला मिळणार आहे। पण का, त्यासाठी आजचा एपिसोड तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहावं लागेल। जबरदस्त दाखवलाय आजचा एपिसोड सुद्धा। तर बघा, आता साक्षीने सांगितलं होतं की मी माझ्या वकिलाच्या सांगण्यानुसार खोटं बोलली आहे, पण आता मात्र अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, स्मिथ साक्षी शिखरे या संज्ञाने त्या कुठलाही निर्णय विचार करूनच घेऊ शकतात। त्या खोटं बोलल्यात याची सगळी जबाबदारी त्या त्यांच्या वकिलावर टाकू शकत नाही। आता त्यावरती दामिनी युक्तिवाद करत म्हणते, युअर ऑनर, सगळ्यांनाच कायद्याची थोडीफार भीती वाटतेच आणि सुभेदार सगळ्यांनाच कायदा समजतो असं नाहीये ना। आता साक्षी अशी उभी आहे ना जसं काही तिने काहीच केलेलं नाहीये। दामिनी म्हणते, तशीच साक्षी शिखरे यांच्या मनात सुद्धा कायद्याची थोडी भीती होतीच। त्यावर अर्जुन म्हणतो, या भीतीवर मात करण्यासाठीच कायदा सुद्धा आहे ना मिस दामिनी देशमुख। पण ज्या माणसांना खोटं बोलायचंच असेल त्यांना कसलीच लाज वाटत नाही युअर ऑनर। मला साक्षी शिखरे यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी आहे। त्यावरती जज म्हणतात, परमिशन ग्रँटेड। आता दामिनी आणि साक्षी एकमेकींकडे नुसतं बघतात बरं का प्रेक्षकांनो। दामिनी खूप वेळ बघते साक्षीकडे आणि आता तिच्या जागेवरती जाऊन बसते। तर प्रश्नोत्तराचा खेळ सुरू झालाय। अर्जुन म्हणतो, मी साक्षी शिखरे, तुम्ही शिवानीला खोटं बोलण्यासाठी पैसे दिले होते, हे स्टेटमेंट शिवानीने दिलंय कोर्टामध्ये। मग आता ते आपल्याला पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज करून दिलंय की काय काय दाखवलं होतं, काय काय नाही। मग अर्जुन पुढे म्हणतो, ते पैसे द्यायला तुम्हाला पवार वकिलांनी सांगितलं होतं का? आता साक्षी गप्प बसलेली असते बरं का, पण आता थोड्या वेळाने ती अशी नुसती मान हलवते। आता या दामिनीला भीती वाटते की आपल्या हातातनं केस जाऊ नये। दामिनी साक्षीला उत्तरच देऊ देत नाही पुढे। अर्जुन म्हणतो, ओके, तर अथर्व विचारेचे पेपर चोरून फेक आयडेंटिटी तयार करा असं तुम्हाला वकिलाने। त्यावर साक्षी उत्तर देते की हो, हे सुद्धा मला पवार वकिलानेच करायला सांगितलं होतं। मग अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तुम्ही आज परत खोटं। मग आता दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, मी इतक्या वेळापासून कोर्टात हेच सांगायचा प्रयत्न करते की स्मिथ साक्षी शिखरे यांनी कोर्टाची दिशाभूल केलीच नाहीये, त्यांचीच दिशाभूल झालेली आहे मिलॉर्ड। त्यांना असं सांगण्यात आलं, जर साक्षी शिखरे यांनी कोर्टात सांगितलं नाही खोटं तर त्यांची सुटका कधीच होणार नाही। त्यामुळे माझ्या क्लायंटने खोटं बोललंय। हो, माझ्या क्लायंटने चूक केली आहे। हो, माझ्या क्लायंटने गुन्हा केलाय मिलॉर्ड, पण तो एवढाच आहे की माझी क्लायंट साधी आहे आणि माझी क्लायंट खूप भोळी आहे, माझी क्लायंट खूप भाबडी आहे, त्यामुळे ती हे सगळं बोलली आहे। दामिनी म्हणते की माझी कोर्टाला एवढीच विनंती आहे की साक्षी शिखरे कोर्टाला खोटं बोलल्या, त्या आरोपातून त्यांची मुक्तता करण्यात यावी युअर ऑनर। ऍक्च्युली आज काय झालंय प्रेक्षकांनो, दामिनीने सगळा फोकस फक्त साक्षीला सोडवण्यातच केलाय। म्हणजे तिला जी 3 महिन्याची शिक्षा झाली आहे ना, त्या सुनावणीबद्दलच इथे सगळं युक्तिवाद चालू आहे कोर्टामध्ये। विलासच्या खूनचं मॅटर या दामिनीने अर्जुनला काढूच दिलं नाहीये। त्यामुळे हे बघा, पहिला डाव दामिनी जिंकणार होती यात काही शंका नाहीये, पण तरी सुद्धा अर्जुन खूप सॉलिड लढलाय। मैपत आता लगेच त्या जजला असा लांबूनच नमस्कार करतो की खरंच माझी पोरगी लय भोळी आहे भाऊ। पण तरी सुद्धा आता अर्जुन म्हणतोय, ठीक आहे, मी मान्य जरी केलं की साक्षी शिखरे यांनी त्यांच्या वकिलाच्या सांगण्यावरनं खोटं बोललंय, पण मिस दामिनी देशमुख, तुम्ही नवीन ॲडव्होकेट आहात ना, तुम्ही तर यांना खरं बोलायला सांगितलंय ना। त्यावर दामिनी म्हणते, हो ऑफकोर्स, साक्षी शिखरे कोर्टामध्ये आता जे काही बोलताय ते सगळं खरं खरं बोलताय, ही माझी गॅरंटी आहे। अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तर मग मिस साक्षी शिखरे, तुम्ही मला आता सांगा की तुम्ही शिवानीला कधी भेटलात? आता अथर्व विचारे, तो तर तुमचा सावत्र भाऊ कधी नव्हताच। मग रिसॉर्ट मधून निघून 2 तासामध्ये जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? आता अर्जुनने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा साक्षी निरुत्तर होते, तिच्याकडे उत्तरच राहत नाही। आता मात्र दामिनी मध्ये इंटरप्ट करते, मी म्हटलं ना मगाशी, दामिनी साक्षीला आता बोलूच देत नाही। दामिनी म्हणते, मिलॉर्ड, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ही केस साक्षी शिखरेला झालेल्या 3 महिन्याच्या शिक्षेबद्दल आहे। त्यामुळे मला असं म्हणायचंय की विलास खून प्रकरणाबद्दल त्यांना काहीही प्रश्न विचारण्यात येऊ नये। अर्जुन आता म्हणतोय, मी खुनाबद्दल बोलतच नाहीये, पण मिस साक्षी शिखरे या खोटं बोलल्या नाही। सॉरी ॲडव्होकेट देशमुख, यांच्या वकिलाने यांना खोटं बोलायला सांगितलंय,
त्याबद्दल मी त्यांना विचारतोय. आता त्यावर दामिनी म्हणते, पण त्याची उत्तरं माझी क्लायंट सध्या देऊ शकत नाही, त्यासाठी मला वेळ हवा युअर ऑनर. अर्जुनच्या लक्षात येते की सध्या आजची सुनावणी ही त्याच्या हातातनच जाणार आहे, पण तरी सुद्धा तो शेवटपर्यंत लढत राहिलाय. आता सायली विचार करते, ही दामिनी साक्षीला का बोलू देत नाहीये. हे जेव्हा साक्षीकडनं खरं वदवून घेतात तेव्हा ही बरोबर साक्षीला गप्प करतीये. आता तसं पाहायला गेलं की तेच दामिनीचं काम आहे ना प्रेक्षकांनो. पण असो, आता अर्जुन म्हणतो, वा वा ग्रेट. काय हो साक्षी शिखरे, तुमच्या आधीच्या वकिलाने तुम्हाला कधी खरं बोलू दिलं नाही आणि आताची वकील तर तुम्हाला बोलूच देत नाहीये. बरं साक्षी, तुम्ही आता मला सांगा, जर तुमच्या आधीच्या वकिलाने तुम्हाला असं सांगितलं असतं, कोर्टामध्ये येऊन सांगा की तुम्हीच विलासचा खून केलाय, तर तुम्ही काय केलं असतं. साक्षी आता दामिनीकडे बघायला लागते. साक्षी म्हणते, असं का सांगितलं असतं त्या वकिलाने. त्यावरती अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला समजा असं म्हटलोय, समजा. आता बघा लगेच दामिनी उभी राहते मध्ये. अक्यूट हायपोथिसिस सुभेदार. त्यावरती अर्जुन म्हणतोय, मला माझं उत्तर हवंय साक्षी. आता साक्षीला त्याने गोंधळात टाकलंय, पण तरी सुद्धा साक्षी म्हणते, मी नसतं केलं असं. जी गोष्ट मी केलीच नाहीये ती मी कोर्टात का कबूल करू. आता जेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही त्यांचं ऐकलं नसतं ना. बरोबर, पण शिवानी बद्दल आणि अथर्व बद्दल जे जे खोटं बोलायला सांगितलं तुम्हाला, ते तुम्ही बरोबर खोटं बोललात. हे सगळं तुमच्या कन्व्हिनियन्स पद्धतीने चाललंय असं नाही वाटत आहे का साक्षी मॅडम. आता प्रेक्षकांना अर्जुनला असं म्हणायचंय की सगळं तुम्ही तुमच्या नुसार वागतायत आणि हे अर्जुनचं बोलणं अतिशय योग्य आहे. तरी सुद्धा दामिनी पुढे म्हणतो, निर्दोष माणूस स्वतःच्या सुटकेसाठी वाटेल ते प्रयत्न करतो. अगदी सगळे प्रयत्न, अगदी वाटेल ते प्रयत्न करत असतो आणि माझ्या क्लायंटने एक्झॅक्टली तेच केलंय. सुभेदार, तुम्ही त्यांना गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी कितीही प्रयत्न करा, तरी सुद्धा जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कोर्टासाठी ती निर्दोषच आहे. अर्जुन आता थोडा चिडतो आणि म्हणतो की तुमची ही निर्दोष क्लायंट मग माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर का देऊ शकत नाहीये. आता दामिनी म्हणते, कारण उत्तर देण्यासाठी आम्ही कोर्टाकडे वेळ मागितलाय. अर्जुन म्हणतो, उत्तर देण्यासाठी का अजून खोटे पुरावे क्रिएट करण्यासाठी. त्यावर आता दामिनी म्हणते, युअर ऑनर, साक्षी शिखरे कोर्टामध्ये जे काही खोटं बोलल्यात त्याबद्दल त्यांना 3 महिन्याची शिक्षा झाली आहे. पण आता कोर्टात हे सिद्ध झालंय की त्या जे काही बोलल्यात ते मनाविरुद्ध आणि नाईलाजास्तव बोलल्यात. त्या एक सुजाण नागरिक आहेत आणि आतापर्यंत त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्यांच्याकडून जो काही जबरदस्तीने हा गुन्हा करून घेतलेला आहे त्यासाठी ही शिक्षा त्यांना पुरेशी झाली आहे मिलॉर्ड. त्यामुळे त्यांची या आरोपातून मुक्तता करावी एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे. दामिनीने आता म्हणजे साक्षीचा रेकॉर्ड क्लीन आहे या गोष्टीचा फायदा घेऊन तिची शिक्षा शिथिल आणि माफ करण्यात यावी अशी रिक्वेस्ट कोर्टाला केली आहे. बरं का आता प्रेक्षकांनो, अर्जुनला कळतंय की दामिनीचा युक्तिवाद इथे खरा ठरणार आहे, जरी तो खोटा असला तरी. आता अर्जुन पुढे सांगतोय कोर्टाला, आता दामिनी एवढा युक्तिवाद करून खाली बसली आहे. अर्जुन म्हणतो की मी साक्षी शिखरे यापूर्वी कोर्टाला वारंवार खोटं बोलत आले आहेत आणि हे मी वेळोवेळी प्रूफ सुद्धा केलंय मिलॉर्ड. मग कशावरनं मी साक्षी शिखरे आज सुद्धा खोटं बोलत नसाव्यात. मी ऑनरेबल कोर्टाला विनंती करतोय की या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आजचा निर्णय देण्यात यावा. आणि तो खाली बसतोय अर्जुन आता त्याच्या जागेवर. तर प्रेक्षकांनो, हा पहिला निकाल जो आहे ना तो दामिनीकडून लागलाय. आता नो वरीज, म्हणजे ठीक आहे, एवढं काही त्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाहीये. हे मला सुद्धा एक्सपेक्ट होतंच की साक्षी ही सुटणार आहे पहिल्या सुनावणीमध्ये, कारण तिचा मागचा रेकॉर्ड हा क्लीन होता. पण तरी सुद्धा दामिनी जे काही बोलते वगैरे त्यामध्ये असं फार काही मला तथ्य आढळलं नाहीये. तरी असो, एक एंटरटेनमेंट म्हणून सोडून द्या प्रेक्षकांनो. पण आता इथून पुढे भारी इंटरेस्टिंग दाखवणार आहेत ते. आता ते जज त्यांचा निर्णय देत आहेत. हे सगळे साक्षी पुरावे बघता हे कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचलंय की आता ही साक्षी अशी खूप भारी ऍक्टिंग करते ना त्यावेळेला, म्हणजे एकदम तिने असं तिचं हृदय दाबून ठेवलंय. आता ते जज म्हणतात की मी साक्षी शिखरे खुनाच्या वेळेला तिथे होत्या, हे सगळं सिद्ध करण्यासाठी हे कोर्ट साक्षी शिखरेला वेळ देते. म्हणजे विलास मर्डर केस ही ची सुनावणी नंतर होणार आहे, तात्पुरती तिची आता सुटका झाली आहे. पुढे जज म्हणतात, ॲडव्होकेट पवार यांनी दिशाभूल केली कोर्टाची, त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी आणि मी साक्षी शिखरे यांची कोर्टाची फसवणूक केल्याच्या आरोपातून हे कोर्ट त्यांची निर्दोष मुक्तता करत आहे. सगळा ब्लेम गेला पवारवर प्रेक्षकांनो, त्यामुळे साक्षी सुटली आहे. आता त्यावरती सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघा. खरं तर रविराजांना सुद्धा हे एक्सपेक्ट नाही आणि रविराजांनी पुढे अर्जुनची बाजू कसली सॉलिड मांडली आहे ना त्या दामिनी पुढे. इथून पुढे बघण्यासारखा आहे प्रेक्षकांनो एपिसोड. काय काम
करतात यार हे कलाकार, अमेझिंग. आता जज गेल्या हा मैपत मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो, आनंदी आनंदगडे, अय माझी लेक सुटलेली आहे, आता फक्त आनंद साजरा करायचा. साक्षी आज मी तुझी पालखीतून मिरवणूक काढणार, इथून आतिषबाजी करणार. अरे आनंदी आनंदगडे, कोर्टाने माझ्या लेकीला सोडलं कडे. आता असं बडबड बडबड करतच तो बाहेर गेलाय. दामिनी आता अर्जुनच्या समोर आली प्रेक्षकांनो, आणि ती आता अर्जुनला म्हणते हा फक्त ट्रेलर होता सुभेदार, अजून खरं कथानक बाकी आहे, फिल्म अजून बाकी आहे. कथानक आहे विलासचा मर्डर. तुला वाटत असेल की तुला या कथानकाबद्दल सगळं माहिती आहे, ते तू अगदी 2 वर्षात कोळून प्यायलास, पण याचा शेवट तुला सरप्राईज देणार आहे अर्जुन सुभेदार. ते झेलण्यासाठी ऑल द बेस्ट. पण आता सायलीला येतो या दामिनीचा राग. सायली तिला सडेतोड उत्तर देत म्हणते, दामिनी मॅडम कथा कुठलीही असू द्यात, पण त्यात विजय नेहमी नायकाचाच होत असतो. वळणं येतात, कथानकामध्ये चढ उतार येतात, पण शेवटी जिंकतं ते सत्यच. त्यावर दामिनी म्हणते, सत्य हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, फक्त ते समोरच्याच्या गळी उतरवता आलं पाहिजे, आणि मला ते येतं. म्हणूनच तर आज तुमच्या हरण्याची नांदी झाली आहे. आता दामिनी हे अर्जुनकडे बघून बोलते. मग सायली म्हणते, सुरुवात तुम्हाला हवी तशी झाली असेल, पण शेवट आम्हाला हवा तसाच होणार आहे. आता सायलीने हे बोलल्यानंतर ही दामिनी सायलीकडे बघतच राहते. सायली म्हणते, मॅडम ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अर्जुन आणि दामिनी आता एकमेकांकडे बघतात. दामिनी आता अर्जुनकडे बघून जरा कुचितशी स्माइल देते आणि तिथून निघून जाते. पण प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टीमुळे अर्जुन जरा खचून गेलाय, कारण त्याला हरण्याची सवय नाहीये ना. आता पुढे बघत राहा, खूप सॉलिड दाखवलाय पुढचा एपिसोड. आता अर्जुन आणखीन जोरात तयारी करणार आहे या सगळ्या गोष्टींची. जशी दामिनी वाकडी चाल खेळते ना, अर्जुन एक्झॅक्टली आता वाकडी चाल खेळून या प्रियाला अडकवायचा प्रयत्न करणार आहे, कारण आता विलास मर्डर केसची सुनावणी पुढे होणार आहे. आता सायली अर्जुनशी बोलायला जाते. अहो ऐका ना, पण आता अर्जुन सायलीच्या पुढे बाहेर गेलाय, कारण त्याला हे सगळं असह्य झालंय. इकडे हा मैपत कोर्टाच्या बाहेर पण नाचत असतो, अरे आनंदी आनंदगडे, माझी लेक सुटली कडे. रविराज आणि प्रिया कोर्टाच्या बाहेर आलेत, तेवढ्यात दामिनी पण त्यांच्या मागे मागे आली आहे. आता रविराज दामिनीला म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन दामिनी. दामिनी म्हणते, थँक्यू रविराज, पण अभिनंदन करण्या इतकं मी काही केलेलं नाहीये. केस खूप सोपी होती, तुमच्या शिष्याकडनं फार अपेक्षा होत्या मला, फार लवकर हार मानली हो त्याने. आता रविराज म्हणतात, अगं दामिनी माझा शिष्य आहे ना, म्हणूनच तुला सांगतोय, तो हरलाय, तो संपलाय, हे बघ या गैरसमजात तू राहू नको. तुला कळणारे नाही एवढ्या वेगात तो पुन्हा तुझ्यावर वार करेल. आता दामिनी म्हणते, बघूयात. छान ना प्रेक्षकांनो, काहीही मतभेद असले तरी रविराजांनी अर्जुनची बाजू घेतली, ते मला फार भारी वाटलं. आता रविराज तिथून गेल्यानंतर या मैपतला असं झालंय, देशमुख बाईला कुठे ठेवून कुठे नाही. मैपत म्हणतो, देशमुख बाई, अहो तुमच्यावर मी सोन्याचा मोहरा उधळू का तुमच्या पायाचं तीर्थ घेऊ, सांगा बरं मी काय करू. दामिनी म्हणते, घरी जा तुमच्या. आता मैपत म्हणतो, घरी तर जायचंच आहे हो मॅडम, काय घरी पोरगी येणार म्हणून जंगी पार्टी करणार आहे मी, माझी पोरगी येते घरात, ओची दिवाळी दसरा. आता दामिनी म्हणते, निघते मी. त्यावर मैपत म्हणतो, अहो निघा मॅडम तुम्ही, पण पार्टीला यायचं वचन दिल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. अहो तुमच्यामुळे सक्सेस मिळालंय, पार्टीला तुम्ही नाही तर बरं दिसेल का ते. आता दामिनी म्हणते, नंबर 1, तुमच्यासारखं छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी सेलिब्रेशन करायला लागले ना, तुम्हाला रोज पार्ट्या कराव्या लागतील. आणि नंबर 2, तुम्हाला वचन द्यावं इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाहीये, तुम्ही तुमच्या पार्ट्या करा, मी माझं काम करते. मैपतचा सॉलिड पचका झाला ना. असो, आता मैपत साक्षीला म्हणतो, पाय आता ही बाई कशी आहे ग, पार्टीचं आमंत्रण दिलं तर एवढं काय चिडायचं त्यात, गेला तर गेल्या ना बाई, आपलं काम झालं तेवढं पुष्कळ आहे. त्यावरती आता अर्जुन आलाय तिथे. आता काय मैपतला आणखीन जोश आलाय अर्जुनला चिडवण्यासाठी. आता मैपत म्हणतो, वकील साहेब, वहिनी माझी लेक सुटली हो, अभिनंदन करा माझ्या लेकीचं. अहो तुम्ही तिला अडकवण्यासाठी किती प्रयत्न केले, फसला ना राव डाव तुमचा, आमची वकिलीन बाई तुमच्यापेक्षा सरस निघाली की हो. त्यावर मधुभाऊ म्हणतात, हे एका सुनावणीमध्ये तुम्ही कसे काय ठरवू शकता, ही एकच सुनावणी म्हणजे संपूर्ण केस नाही. त्यावर मैपत म्हणतो, अरे मधुकर पाटील कसे आहे तुम्ही, बरे आहे ना, बरं चाललंय ना, तुम्ही एक काम करा ना मधुकर पाटील, तुम्ही एक काम करता करा, माझ्या पोरीचं रिसॉर्ट तुमच्या आश्रमाच्या जागी उभं राहणार आहे, तेव्हा तुम्ही सुट्टीसाठी या गड्या त्या रिसॉर्टमध्ये 5-6 दिवस. वहिनी अहो AC BC लावतील, खातील पितील चायनीज बिनीज मस्त मागू ना आपण.
अरे गडकरी, बरोबर का नाही? अहो हे बघा, तुमच्यासाठी चायनीज मागव, पण काय झालं, तुम्ही आता तर जन्मठेप भोगणार ना मधुकर पाटील. राव काय तुम्ही वहिनी, मग आता कसं करायचं राव? नाही आता काय करायचं काय? आता सायली लगेच म्हणते, एक छोटासा विजय मिळाला तुम्हाला तर हुरळून गेलात. मधुभाऊंना जन्मठेप सुनवायला निघालात तुम्ही. कायदाही तिलाच शिक्षा करेल जिने खून केलाय, आणि तुमच्या मुलीला म्हणजे या साक्षी शिखरेलाच. त्यामुळे हा अहंकार तुमचा बाजूला ठेवा. त्यावर मैपत म्हणतो, वहिनी तुम्ही आता काही बोला, निकाल आमच्या बाजूने लागलाय काय वहिनी, त्यामुळे आम्ही ते एन्जॉय करणार. पण तुम्हाला पण सगळ्यांना मी आमंत्रण करतो, घरी जंगी पार्टी आहे, सगळ्यांनी यायचं, विथ फॅमिली यायचं, विथ फॅमिली यायचं. अर्जुनला इतका राग आलाय आता मैपतचा, त्याची फालतू बडबड न ऐकता तो पुढे निघून जातो. काही म्हणा प्रेक्षकांनो, मैपतमुळे एवढं सॉलिड एंटरटेन होतं ना. मी तर मैपतची मोठी फॅन आहे. काही म्हणा, मस्त काम करतात हे. तर आता सायली अर्जुनला आवाज देत असते, अहो अहो, पण अर्जुन सायलीच्या पुढे. तर आता सायलीच्या लक्षात आले की अर्जुन खूप हर्ट झालाय. पण आता मैपत साक्षीकडे बघायला लागतो बरं का. आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, झालेला प्रकार यांनी खूपच मनाला लावून घेतलाय हो. साक्षी सुटली, आपल्याला तरी कुठे आवडलंय, पण इतकं अस्वस्थ होऊन कसं चालेल यांना? मग आता चैतन्य म्हणतो, बरोबर आहे वहिनी, अगं पण आपली बाजू खरी असून सुद्धा साक्षी सुटली आहे, त्यामुळे त्याला जास्ती त्रास होतोय. त्या दामिनीने खोटेपणा करून साक्षीला सोडवलंय, आणि अर्जुनला दामिनी पुढे झुकावं लागलं ना, त्याचा जास्ती त्रास होतोय अर्जुनला. आता हे सगळेच अर्जुनच्या मागे मागे चालले जातात. पण आता मैपत तिथे नाचायला लागतो, मधुकर पाटील म्हणून तो तिथे नाचायला लागतो. असो, तर आता मैपतच्या आनंदाचा काही ठिकाणा नाहीये. पहिला डाव रडीचा, सोडून द्या. आणि तसंही मला एक्सपेक्ट होतंच की दामिनी पहिला डाव जिंकेल. आता एवढं ती आली आहे तामझाम करून, थोडं तर क्रेडिट तिला मिळेलच ना प्रेक्षकांनो. सो चलता है. तर पुढे बघा, तरी सुद्धा मालिका भारीच द्या प्रेक्षकांनो, हे मी कायम सांगेल, कारण मला ही मालिका फार आवडते बाबा. तर असो, आता ही डायरेक्ट माहेरी गेली आहे बरं का प्रिया तिच्या, आणि सगळ्यांना सांगत असते, अगं आई मी डिरेक्ट न घरीच जाणार होते, पण बाबा म्हणाले थोड्या वेळ घरी चल म्हणून आले. रविराज म्हणतात, अरे नागराज, तू आज कोर्टात असायला हवा होतास. अरे तिने फार छान आर्ग्युमेंट केलं कोर्टात. आतापर्यंत तिच्याबद्दल ऐकून होतं, पण आज प्रत्यक्ष पाहिलं. आता प्रिया विचार करते मनात, साक्षी खरी आहे हे किल्लेदारला पटवून देण्याची ही संधी आहे. आता नागराज म्हणतो, दादा म्हणजे साक्षीच्या आधीच्या वकिलाने तिची दिशाभूल केली हे सगळं सांगितलं का त्यांनी? आता प्रिया लगेच म्हणते, हो ना, आता दामिनी सारख्या एवढ्या मोठ्या वकिलाने तिची केस घेतली आहे, म्हणजे साक्षी नक्की निर्दोषच असणार ना. आता प्रतिभा त्या सॉलिड बोलतात प्रेक्षकांनो. आता प्रिया म्हणते, आधीच्या वकिलामुळे ती अडकली असेल. नागराज म्हणतो, साक्षी काय झालं, मैपतची मुलगी आहे. आता तो मैपत कसा आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. तो बिल्डर असला तरी त्याचं जरा म्हणजे चांगलं नाही ना वागणूक. आता यांचं म्हणणं साक्षी त्याच्यामुळे अडकली आहे. असो, पण आता प्रिया म्हणते, विलासच्या खुनाबद्दल ती खरंच बोलतीये, कारण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय ना की खून मधुभाऊंनी केलाय म्हणून. हे ना सगळं त्या दामिनीला कळलं असणार, म्हणूनच तिने साक्षीला छान डिफेंड केलंय. आणि हे सगळं निर्दोष माणसांच्या बाबतीतच होतं ना बाबा. आता या प्रतिमा त्यामध्ये बोलतात बरं का. त्या म्हणतात, मोठ्या वकिलाने केस स्वीकारली म्हणून तो माणूस निर्दोष आहे असं थोडीच होतं. भारी बोलतात प्रतिमा, त्या सॉलिड हुशार आहेत त्या. त्या म्हणतात, जो माणूस खूप वर्षापासून पोरक्या लोकांना आधार देत आलाय तो निर्दोष असण्याची शक्यता जास्ती आहे ना. आता रविराज या गोष्टीचा विचार करायला लागतात. नागराज आणि प्रिया आता प्रतिमाकडे पाहतच राहतात. आता प्रिया लगेच म्हणते, आई तुला या केस बद्दल फार काही माहिती नाहीये, त्यामुळे तू नको बोलूस. मग प्रतिमा त्या म्हणतात, नसेल माहिती मला या केस बद्दल, पण माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे. ती जर एवढ्या तळमळीने सांगते की मधुभाऊने खून केला नाहीये, तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असेलच ना. प्रिया म्हणते, पण मी सांगते ना कधीपासून की तो खून मधुभाऊंनी केलाय, जो मी माझ्या डोळ्याने पाहिलाय. आता रविराज म्हणतात, अगं प्रतिमा, कोर्ट आहे ना पुराव्यावर चालतं, विश्वासावर नाही चालत. पुराव्यांवर कोर्ट चालतं, आणि त्याच पुराव्यांच्या आधारे ही साक्षीनं आज निर्दोष सुटली आहे. प्रतिमा त्या म्हणतात, असेल हे सगळं पुरावा वगैरे, पण माझी सायली आंधळेपणाने कुणाचीही साथ देणार नाही, या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि हे मला नक्की माहिती आहे. चला मी कॉफी करून येते असं म्हणून त्या निघून जातात. म्हणजे प्रिया कशी आहे हे रविराजांना वेगळं सांगायला नको, हे त्यांनी अगदी थोडक्यात त्यांना सांगितलंय प्रेक्षकांनो. म्हणजे प्रिया कोणाचीही साथ देऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलंय. आता त्या आतमध्ये गेल्यानंतर प्रिया मनात विचार करते, हा सायलीचा नवरा आज तोंडावर आपटला तरी पण या बैलानं सायलीचीच बाजू घ्यायची आहे. हिचा उरलेला अर्धा मेंदू तर मला आता बधीर करायलाच हवा. पण असो,
आता तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही, पण आता इकडे बघा या कल्पनाताई आणि पूर्णाजी तक्तक करत असतात की अर्जुन अजून का आला नाहीये. कल्पनाताई सहज म्हणतात, अहो अर्जुन ना केव्हाचा कोर्टात गेलाय. मग प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना, तू काही लक्ष देऊन असते का अर्जुनकडे सारखी. मग त्या म्हणतात, तसं नाही हो, पण आता ते प्रतापराव म्हणतात, काळजी नका करू, तो यायचा तेव्हा येईल, तो काही लहान नाहीये. तेवढ्या तिथे अर्जुन आलाय बरं का. आणि काही न बोलता डायरेक्ट वर निघून जातो तो. त्यामुळे आता सगळ्यांना जरा टेन्शन आलंय, काय झालं अर्जुनला, एवढा का रागात असेल तो. सायली पण मागे मागे जाते अर्जुनच्या आणि म्हणते, मी बोलते यांच्याशी. आता या सगळ्यांना येते टेन्शन. आता अर्जुन आल्यावरती खूप हरलाय, थकलाय आणि त्याला आता सॉलिड टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. कारण काय आहे ना, हे कलयुग आहे आणि खरं आहे प्रेक्षकांनो, खऱ्या आयुष्यात सुद्धा लोक खऱ्याचं खोटं करायला मागे पुढे बघत नाहीत. जे म्हणजे असं जास्ती तर मला एक्सप्लेन नाही करता येणार, पण हे सगळं होतं रिअल आयुष्यामध्ये, हे खरं आहे. त्यामुळे तर बरेच गुन्हेगार असे सुटून जातात. तर असो, आता सायली अर्जुनला बरंच छान समजावण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते आधी, अहो असं काय करताय, का गप्प गप्प आहात एवढे, म्हणजे आज तर गाडीमध्ये तुम्ही बोलला सुद्धा नाहीत. एरवी तुम्ही नेहमी बडबड बडबड करता, पण आज मात्र सरळ रस्त्यावरच बघत होते तुम्ही, नजर नव्हती हटत. खरं तर सायलीला माहिती आहे, पण ठीक आहे, त्याला मनवायचा ती प्रयत्न करते. सायली पुढे म्हणते, हे बघा, एकदा तुम्ही ध्येय ठरवलं ना की तसंही तुमचं ध्येय आणि नजर कधीच हटत नाही. त्यामुळेच तुम्ही एवढे यशस्वी वकील आहात, एकही केस न हरलेले वकील. आता ती बिचारी त्याला डिमोटिवेट होऊ देत नाहीये, मोटिवेट करते. आणि ती म्हणते की तुम्ही आता असेच ही केस सुद्धा जिंकणार आहात आहो. पण तरी अर्जुन मात्र तिला काही रिस्पॉन्स देत नाही. आता या पूर्णाजीला गोळ्या देत असतात कल्पनाताई. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अर्जुनला काय झालंय रे प्रताप, काही कळेनसं झालंय. अरे बाहेरून आल्यावर मी समोर असले ना की तो माझ्याशी बोलल्याशिवाय कधीच जात नाही बघ. अलीकडे टोमणे मारत असतो नेहमी, पण जाऊ दे ना, त्या निमित्ताने तो बोलायचं तर राहत नाही ना. पण कोर्टामध्ये काय झालं असेल रे, तो एक अक्षर पण बोलला नाही बघ, काय झालं असेल. बाई बघा पूर्णाजीला किती काळजी वाटते. आता त्या म्हणतात, रविराजचं आणि त्याचं भांडण झालं असेल का रे. अरे अर्जुनचं आणि त्यांचं काही वादावादी झाली असेल का. पूर्णाजीच्या मनात अनेक विचार येतात. आता त्यांना वाटतंय रविराज अर्जुनवर चिडले बिडले असतील का, काय झालं असेल, आपल्यावर पण चिडले असतील का. मग ते प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, कशात काही नसताना असा विचार का करते निगेटिव्ह. मग प्रतापराव असं बोलल्यानंतर लगेच कल्पनाताई म्हणतात, अहो पण मग तन्वी का नाही आली घरी, हे दोघेच घरी आले. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, तशी ती वेगळ्याच गाडीत येणार ना घरी, तिघांनी सोबत यावं असं वातावरण आहे का आपल्या घरात. आता या पूर्णाजी म्हणतात, अगं बाई मला ना फार भीती वाटते ग कल्पना, म्हणजे रविराज आणि अर्जुनचं भांडण झालं असेल म्हणून ती शांत करायला गेली असेल का रविराजांना. मग प्रतापराव म्हणतात, नाही ग, असं काही नसेल पूर्णाई, तन्वी कदाचित थोड्या वेळ गेली असेल माहेरी. मग पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, असं एवढंच थोडी असेल काही बाई, असं कधी आपला अर्जुन कोर्टातून आल्यावर काही नाराज होत नाही बाई, काहीतरी झालंय नक्की. ए प्रताप, तू तन्वीला कॉल कर, ताबडतोब कॉल कर आणि विचार बरं बाबा, मला काही चैन पडणार नाही. काय ना प्रेक्षकांनो, घरातले वयस्कर माणसं असेच असतात, त्यांना न बसल्या जागी खूप तकतक असते. असो, पण प्रतापराव म्हणतात, हो तू काळजी नको करू, मी करतो फोन. आता बघा अर्जुन टेन्शनमध्ये. सायली आता त्याच्या जवळ बसते आणि म्हणते, माझ्या मनात ना एक गमतीशीर विचार आलाय. तुमचं नाव अर्जुन कोणी ठेवलं असेल हो, आई बाबांनी का पूर्णाजीने. नाही म्हणजे त्यांना लहानपणीच हे कळलं होतं का की हा मुलगा मोठा होऊन असा अर्जुनासारखाच होणार आहे, म्हणजे बुद्धिवान, धडाडीचा. अर्जुन तरी पण तिला काही रिस्पॉन्स देत नाहीये. आता अर्जुनचं हर्ट होणं स्वाभाविक आहे. सायली म्हणते, समोर कितीही अडचणी आल्या आणि कितीही प्रॉब्लेम आले ना तरी सुद्धा आपल्या यशाचा भेद करणारा असा अर्जुन, पण अर्जुन तरी सुद्धा शांतच. आता सायली म्हणते, बरं तुमच्यासाठी मी कॉफी करून आणू का, तुम्हाला आवडते तशी वेलची बिलची घालून चालेल का तुम्हाला. आता अर्जुनला इरिटेट होतंय सायलीचं बोलणं, कारण तो वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. कारण त्याच्या लक्षात येतंय की दामिनी आता खऱ्याचं खोटं करणार. सायली म्हणत असते, तुम्ही आराम करता का, मी कॉफी करते, खायला काय आणू. आता अर्जुन जोरात चिडतो आणि म्हणतो, तुम्ही जरा बोलायचं थांबाल का, मला काही नकोय. तुम्ही काय माझी लहान मुलासारखी समजूत काढताय. नाही खेळताना पडलास का बाबा, घे चॉकलेट घे. कोर्टात हारलायस का तू, नाही खा, कॉफी घे, खा काहीतरी, काही वाटतंय का. सायली, बी सिरियस नाव, बी सिरियस. असं म्हणून तो चिडचिड करतो आणि म्हणतो, तुम्हाला वाटतंय ना तितकं सक्सेसफुल नाहीये तुमचा नवरा. आज तुमचा नवरा कोर्टात हरून आलाय आणि हरलेल्या
नवऱ्याचं कौतुक करायची एवढी काही गरज नाहीये तुम्हाला. कसं झालंय प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेला अर्जुन जिंकतो पण आता तो हरलाय. ही हार त्याच्या पचनी पडायला जरा वेळ लागणार आणि त्यातनं खोटं जिंकले या गोष्टीची त्याला जास्ती चीड आली आहे. आता सायली जरा विचार करते. अर्जुन निघून जातो राग खाली. सायली म्हणते मनातल्या मनात, ही हार फक्त एका दिवसाची आहे. अहो तुम्ही हारलेले नाही आहात. मला विश्वास आहे ना तुमच्यावर. तुम्ही फक्त आज 4 पावलं मागे आला आहात. ते इतकं मनाला नका हो लावून घेऊ. सायली अर्जुनला विचारायला समजवायचा प्रयत्न करतेय. नाहीतर तुम्ही मनाने खचून जाल. हो तो महिपत ती दामिनी देशमुख जिंकण्यापेक्षा जास्ती तुम्ही मनाने खचून जाल याची मला जास्ती काळजी वाटते. अरे देवा, आता काय करू मी. सायलीला आलंय टेन्शन. आता अर्जुन खाली राग निघून जातो. हे प्रतापराव, कल्पनाताई, पूर्णाजी सगळे आवाज देत असतात पण तो निघून जातो चिडचिड करून. आता मात्र पूर्णाजीला जास्ती टेन्शन आलंय. अगबाई कल्पना, अगं हा असा का निघून गेला. आता प्रतापराव म्हणतात थांब जरा, मी सायलीशी बोलून आलो. आता सायली विचारच करत असते की काय करू, हे स्वतःला खूपच त्रास करून घेतात, कशी शांत करू यांना. आता प्रतापराव तिथे येतात बरं का. कसं का होत नाही प्रेक्षकांनो, पण काळजीने त्यांनी विचारलंय ना. सायली म्हणते बाबा तुम्ही इथे या ना आतमध्ये. प्रतापराव म्हणतात नको, मी इथेच बरं आहे. हे बघ, मी फक्त एवढंच विचारायला आलोय की अर्जुनचं नेमकं काय बिनसलंय. मगाशी तो काही बोलला नाही आमच्याशी आणि आता जाताना पण राग गेलाय. काय झालंय काय कोर्टामध्ये. त्यावर सायली म्हणते हो बाबा, आज कोर्टामध्ये त्यांचा दिवस फारसा चांगला गेलेला नाहीये. तर आता प्रतापराव छान उत्तर देतात सायलीला. ते म्हणतात काय ग, रविराजचा आणि त्याचा वाद झाला का. मग तू काय करत होतीस तिथे, तू काही बोलली नाहीस का. अगं परवा रामनवमीच्या दिवशी तर नाती जोडण्याचा सोहळा वगैरे केलास ना तू. आता जोडलेली नाती टिकवायला नकोत का सायली. त्यावर सायली म्हणते नाही बाबा, तुम्हाला वाटतंय तसं नाही झालंय, पण आज सगळे कोर्टामध्ये फासे उलटे पडलेत. तुमचा मुलगा हरण्याची म्हणजे सवय नाही ना त्याला, त्यामुळे ते खचून गेलेत. ही सुनावणी त्यांच्या विरुद्ध झाली आहे पण त्यांना तो त्रास सहन होत नाहीये. आता प्रतापराव ते ऐकून घेतात शांतपणे आणि म्हणतात हे बघ, म्हणजे ते जात असतात तिथून पण पुन्हा वळतात आणि म्हणतात हे बघ सायली, पुढच्या म्हणजे तुमच्या केसमध्येच नाही तुमच्या आयुष्यात काय चाललंय ना यासाठी मला काहीही देणं घेणं नाहीये. पण अर्जुनला सांग, कधी कधी मोठं युद्ध जिंकायचं असेल तर छोटी लढाई कधी कधी हरावीच लागते आणि त्यात तुमचं नुकसान नसतं होत, झालं तर तुमचा फायदाच होत असतो. आता असं म्हणून ते निघून जातात आणि प्रेक्षकांनो सायलीला आता लक्षात आलंय की अर्जुनला कसं मनवायचंय. पण असो, हा एपिसोड त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये अर्जुनने ठरवलंय की त्याचं डोकं तिरपांगडं चालवायचं. त्यामुळे आता मधुभाऊ, सायली आणि अर्जुन तिघेजण बेडरूममध्ये ठरवतात की आता प्रिया घरात नाहीये या गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि खुनाचे पुरावे तिच्या खोलीत मिळतात का याचा शोध घ्यायचा. म्हणून आता मधुभाऊ आणि सायली प्रियाच्या खोलीमध्ये शोधाशोध करताय आणि आता मधुभाऊंना त्या लाल गाठोडं सापडलंय प्रियाचं आणि त्यामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो सुद्धा सापडलाय. त्यामुळे मधुभाऊंची शंका जास्तीच वाढली आहे. ते विचार करताय बापरे, प्रियाच्या कपाटात सायलीचा लहानपणीचा फोटो, म्हणजे ही प्रिया सायलीच्या बाबतीत काही फार मोठी गडबड करते का. आता प्रेक्षकांना तुम्हाला मागेच म्हणलं होतं मी की सायली ही खरी तन्वी आहे, हे सत्य लवकरच उघड होणार आहे. त्यामुळे तयार राहा आता पुढचे जबरदस्त एपिसोड पाहायला, पुढचे सगळे जबरदस्त एपिसोड पाहायला तयार राहा. आणि प्रेक्षकांनो प्लीज आज उगाच निगेटिव्ह विचार करू नका. आता दामिनी आली आहे त्यामुळे ती पहिल्यांदा जिंकणार आहे हे एक्सपेक्ट होतंच, म्हणजे मला तर होतं. पण आता बघूयात पुढे काय काय घडते. लगेच कोणी पटकन रिव्हील करत नाही ना प्रेक्षकांनो. शेवटी मालिका आहे, एका दिवसात संपवतील का ते सांगा बरं. पण असो, पुढचा ट्रॅक मात्र त्यांनी सॉलिड लावलाय प्रेक्षकांनो. त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग प्रिया आता अडकल्याशिवाय राहणार नाहीये. काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा. आणि आजचा एपिसोड खूप मोठा होता. एखादा लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.